Devachi Pune, and here I am here to influence you about a book of Sudhamurti known as The Magic of the Lost Story. मी तुम्हाला आज हे बुक मधलं मी वाचून मला काय वाटलं आणि या बुक मध्ये काय आहे ते मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. Are you ready? Yes. Start. So first of all I would like to thank Kadam sir. त्यांनी या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप स्पेशल रोल प्ले केला आहे माझ्यासाठी आणि यू नो माझी भेट त्यांच्यासोबत कशी झाली ते माझ्या ग्रँडफादरशी रिलेटेड आहे. दादाराव पाटील ते त्यांचे रिलेटिव्ह फ्रेंड्स आहेत आणि ते वाघरीमध्ये आले होते. दे केम वन्स ॲट आवर होम अराउंड 3 or 4 July. They observed me, they saw me, and I don't know what happened to them. They called me here, and I'm very happy that I'm here to showcase my talent to everyone. Actually, I like public speaking. So first of all, this is everything the process which I met to Kadam sir, and I would also thank Dadarao Patil. They are not present. Okay. I would like to thank them. Because of them, I am here, and also Kadam sir, because they saw me, they observed my talent, and then they called me here. So after that, my book is written by Sudhamurti, The Magic of the Lost Story. You can see that this book, and so I am going to tell you about this book. First of all, we will see who is Sudhamurti. Sudhamurti is a well-known author. She is also a teacher and philanthropist. She has done her MTech in science, and she is a well-known author. She writes books for both kids and as well as beginners. So this book is related to reading of the children, and this is how. And Sudhamurti is recipient of I.K. Narayan Award. चल दे. तुला जसं पाहिजे तसं माईक मागे पुढे करू शकतेस. ऍडजस्ट करू शकतेस तुला कम्फर्टेबल वाटतं. तू वाकू नकोस. सुधामूर्तीला 2006 मध्ये पद्मश्रीचा पण प्राइज भेटला होता आणि त्याच्यानंतर द लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड तिला क्रॉसवर्ड बुक स्टोर एक तुम्हाला माहीत असेल. क्रॉसवर्ड बुक स्टोर एक स्टोर आहे जिथे बुक्स वगैरे असतात सगळ्या टाईप्सचे. तिला त्या बुककडून सुद्धा आणि प्राइज भेटला होता लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आणि त्याच्यानंतर त्यांना ॲटिमोट अवॉर्ड पण भेटला होता 2011 मध्ये. आणि नंतर आपण बघतो की त्यांना पद्मभूषण पण भेटलं होतं 2023 मध्ये. तर हे सगळे प्राइजेस वगैरे त्यांना भेटले होते अँड ते बुक्स पूर्ण वर्ल्डवाईड लिहितात. सगळे बुक्स त्यांचे ट्रान्सलेटेड वगैरे आहेत ऑलमोस्ट मेजर लँग्वेजेसमध्ये. तर ही इन्फॉर्मेशन मला द्यायची होती तुम्हाला सुधामूर्तीबद्दल. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना कळाली असेल. ठीक आहे. आता नंतर I would also like to thank everyone who are present here, especially my parents, family members, and all these teachers gang who are here, and all of them who taken out the valuable time for me and are present here. So now I would like to start the main part of this book. So introduction to this book means that there is a girl known as Muni. Her real name is Anushka, and this girl is from Karnataka, and this story is also related to the culture and tradition of Karnataka, as we all know. तुम्हाला माहिती मी माझ्या टीचरला सांगितलेलं की मी हे स्पीच देणार आहे. तर त्यांनी बोललं की बी कॉन्फिडंट टीचर, बी कॉन्फिडंट. पण त्यांनी हे नाही सांगितलं की स्पीच बोलताना आपला घाम कसा थांबवायचा. क्या बात है. आणि मी always I show gratitude to God for sending authors like Sudhamurti and personalities. आणि मला वाटतं की अशा पर्सनॅलिटीज या वर्ल्डमध्ये हवेत. कारण तर यू नो आपण बोलून इन्फ्लुएन्स करायचं बघतो खूप लोकांना, बट दे डोंट वॉन्ट टू डू
होते, पण त्याच्यामध्ये त्याच्या बुक कवरमध्ये जे इलस्ट्रेशन्स होते ते इलस्ट्रेशन्सनी मला अट्रॅक्ट केलं. दोज इलस्ट्रेशन्स ड्रॉन आउट माय अटेन्शन. I opened that book, saw the content page, and the parts which were written, they made me read the story, and from then onwards I started my journey of reading. आणि नंतर हळूहळू मला सुधा मूर्तीची बुक्स रीड करायला आवड झाली आणि नंतर असं वाटतं की यार सुधा मूर्तीला भेटावं, किती चांगलं, तिने जे बुक्स लिहून जे पब्लिश पण केले नसेल ते पण मला भेटतील असं वाटतं मला. हे सगळं मला असं वाटतं सुधा मूर्तीबद्दल. मग हे सगळं मला अशी रीडिंगची आवड झाली आणि नंतर हळूहळू मी दुसऱ्या ऑथर्सची पण बुक रीड करायला चालू केली. मग त्याच्यानंतर मी ही बुक घेतली होती, आय थिंक ही माझी 7th का 8th बुक आहे सुधा मूर्तीची. ही मी घेतली आणि मला सुधा मूर्तीबद्दल रिसर्च वगैरे केलं मी आणि काही बुक्स फ्रेंड्सकडून पण कळालेले होते. मग ही बुक तर मला फ्रेंडकडून कळाली होती, मग मी घेतली आणि मग नंतर वाचायला चालू केलं. मग आता आपण याचे पार्ट्स बघूया स्टोरीचे. तर ह्याचं फर्स्ट चॅप्टर जे आहे ते अ ब्रेक फ्रॉम ऑनलाईन क्लासेस आहे. म्हणजे जेव्हा सुधा मूर्तीने बुक लिहिली होती 2022मध्ये ही बुक लिहिली होती तेव्हा COVID-19 चालू होतं. मग तेव्हा जेव्हा तिने लिहिली होती तेव्हा COVID-19 चालू होतं आणि ती त्या COVID-19च्या रिलेटेड बुक्स लिहिले होते ऑफकोर्स. आणि म्हणजे तेव्हा ते चालू होतं, COVID-19 चालू होतं, सगळं ऑफलाईन वगैरे सगळं बंद झालं होतं. एव्हरीथिंग वॉज क्लोज्ड, एव्हरी ऑनलाईन शॉपिंग, ग्रोसरीज, ॲटोलिकेट, everything was I think present that time. So here a girl Rumi, she was turning 14 years now in COVID-19, and she was bored by spending time by herself, reading books, arranging a library and room. She was bored, and now her winter vacations were starting. So she thought, how much I can get bored, yaar? I don't want to sit at home. I want to observe the outside world. आणि COVID-19मध्ये ऑफकोर्स कोणीच बाहेर निघालेलं नसेल, जे जॉब वर्कर्स आहेत तेच थोडंफार असतील. बट तिला वाटलं की मला इथं नाही राहायचं. अँड ती तिच्या ग्रँडपॅरेंट्सची लाडकी होती, जसं मी आहे. आणि मग ते कर्नाटकमध्ये एक गाव आहे सोमानहल्ली. मग तिला तिकडं जायचं होतं कारण तर त्या गावामध्ये जास्त COVID-19 स्प्रेड झालेलं नव्हतं. आणि मग तिला वाटलं की मम्मी पप्पाला तर इन्सिस्ट करावंच लागेल. शी वेटेड टिल द डिनर टाईम. her parents were job workers and her father's name was Dr. Shekhar. He was a doctor. And असं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की डॉक्टरची ड्युटी तर COVID-19मध्ये पेशंट्सला ट्रीट करायचं आहे. सो he would visit to home for only 2 to 3 hours, and his mother was also a job worker. She would go to office alternatives. So Rumi was bored, and especially she was forced to sit at home with a housemaid, Kaveri housemaid होती त्यांची. तर तिथं तिला खूप बोर व्हायचं आणि तिला वाटलं की यार मला इथं नाही राहायचं, मला सोमानहल्ली असं तिला वाटलं. तर मग she waited till the dinner time until her parents settled down, and there she insisted her parents, मला जाऊ द्या ना, मला खूप बोर झालं आहे. तिच्या पप्पांनी परमिशन दिली, पण her mother was still hesitating to let her go. मग मी जेवण वगैरे झालं, ती थोडं मम्मीला बोलली
पण जिथे तिचे ग्रँडपॅरेंट्स राहत होते तिथं ते बिलकुल अवेलेबल नव्हते. म्हणून मुलीला असं वाटलं की ग्रँडफादरसाठी तर घेऊनच जावं लागेल, तर ते माझ्यासाठी एवढं करतात आणि मी नाही एवढं करू शकत. मग तिने ऑनलाईन ऑर्डर केलं. कारण तर ऑफलाईन जायचं तर अलाउड नव्हतं. तिने ऑनलाईन केलं आणि तिला आठवण आली की कसं कसं ते जायचे, टच, स्मेल, ते सगळं गोष्टी तिला आठवल्या जे की ती पहिले करायची जेव्हा कोविड-19 नव्हतं तेव्हा. हे सगळं झालं. तिने ऑर्डर केलं आणि सोमनहल्लीवरून तिच्या ग्रँडफादरने तिच्यासाठी ड्रायव्हर आणि कार पाठवलेली तिला पिकअप करायला. मग ती कार आली आणि ते ड्रायव्हर जे होतं ते ही वॉज वन ऑफ द रिलेटिव्ह ऑफ हर ग्रँडपॅरेंट्स, मीन्स ग्रँडपॅरेंट्स, known as Mahadeva, and he was a driver, he was a tourist guide. He would take people to most of the tourist attractions such as the Gateway of India and India Gate, like these places he would take them. But now due to COVID-19 ते म्हणजे धंदा थांबला पडला होता आणि हे सगळं झालं. आणि जाताना तिने बघितलं की किती सगळं सामसूम झालं होतं, कोणीच नव्हतं. तिला कोणीच दिसलं नाही रस्त्यावरती. तिला आश्चर्य वाटलं यार एवढं कसं स्प्रेड झालं असेल कोविड-19. मग ते 3 तासाची लॉंग ड्राईव्हवरती ते रिच सोमनाली, शी सॉ दॅट इट इज किती खाली खाली वाटतंय. whenever she grew earlier, she would find elders sitting on benches sipping tea, children playing in the garden, but there was no one in sight which they could see. And after this she went, she saw everyone, and most of the thing that she observed is her grandparents became so poetic when she went. म्हणजे गाणे, शायरी हे सगळं म्हणायला वगैरे खूप परफेक्ट झालं होतं तिच्या ग्रँडपॅरेंट्स. हे तिने ऑब्झर्व केलं गेल्यावरती. मग नंतर घरी गेल्यावरती तिच्या आईबाबांनी वगैरे तिच्यासाठी अरेंजमेंट्स केले होते. स्पेशली her grandmother made favorite dishes which Nuni would like. मग ते सगळं झालं आणि नंतर जेव्हा नुनी रेस्ट करायला गेली तर तिला आवाज आला की तिचे ग्रँडपॅरेंट्स कुणाला तरी बोलतायत. आणि मग तिला ते आवाज ओळखायला नाही आला. She would identify who was that. So she peeped out of the window and saw कि यार कौन है. Then she would not तिला ती ओळखली नाही की कोण आहे. Then she ती हळूच तिच्या आजीच्या मागे जाऊन बसली. And after they went, those two men went. She asked her आजी what was going on. तर तिच्या आजीने असं सांगितलं की तिच्या आजीचे जे कझन आहे गोपालराव नाव होतं त्यांचं एक फेस्टिवल आहे सहस्र पूर्णचंद्र दर्शना. ॲक्च्युली काही काही जण ते फेस्टिवल आताही फॉलो करतात. ते जेव्हा एक माणूस 70 इयर्सपर्यंत राहतो तेव्हा जेव्हा ते 70 इयर्स पूर्ण होतात तेव्हा एका दिवशी फुल मून डे जे असतं तर फुल मून डेमध्ये बघायचं असतं नवरा बायकोंना एका ताटली घ्यायची असती आणि त्या मुलांना त्या ताटलीमध्ये बघायचं असतं दोघांनाही. म्हणजे त्यांची रिफ्लेक्शन दिसली पाहिजे त्या ताटलीमध्ये. ते असं एक फेस्टिवल होतं. तर ते फेस्टिवलचे जे सिटिंग अरेंजमेंट्स वगैरे सगळं जे होतं त्यांचं फूड वगैरे जे काही करायचं होतं ते अरेंजमेंटसाठी 2 मॅन आले होते, 2 माणसं आले होते आणि त्यांनी सगळं ते कन्फर्म वगैरे करून त्यांना पाठवलं होतं. मग नंतर मुलीने तिचे फ्रेंड्स आहेत का असं वगैरे विचारलं पण तिला कळलं की तिचे फ्रेंड्स नाही आहेत. शी गॉट अ सॅड फेस अँड हर ग्रँडमदर ऑब्झर्व्ड इट. आणि मग तिच्या ग्रँडमदरने तिला सांगितलं की काळजी नको करूस, वी हॅव प्लॅन्ड अ ट्रिप फॉर यू टू बालेकिल्ला. तर हे सगळं झालं आणि हे जे पार्ट आहे ते स्टोरीचं फर्स्ट पार्ट आहे, अ ब्रेक फ्रॉम ऑनलाईन क्लासेस. तर ह्या फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला कळतं की ऑनलाईन क्लासेसमधून मुलांना ब्रेक भेटलेला असतो. पण त्याच्यामध्ये हे पण कळतं की मुलांवरती परिणाम होतातच. कारण तर स्क्रीन टाईम, विजन, हेडॅक्स हे सगळं चालूच असतं. अँड चिल्ड्रन एक्सपिरियन्स फॅटिक मोस्टली. घरी बसून फॅटिक एक्सपिरियन्स होतातच. अँड देन दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी. वी हॅव डन विथ द फर्स्ट पार्ट. And now let's move to the second part, that is journey to Balekula.
म्हणजे ही पूर्ण एकच स्टोरी 10 पार्ट्समध्ये डिवाईड केलेली आहे. मग आपलं फर्स्ट पार्ट झालेला आहे आणि सेकंड पार्ट फर्स्टशीच रिलेटेड आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी ऑलरेडी एक ट्रिप प्लॅन केली होती बालेपुरम. अँड देन हां, जर तुम्हाला माझं स्पीच चांगलं वाटलं असेल तर थँक्यू. जर नसेल तर या माईकला ब्लेम करा, मला नका करू. द सेकंड पार्ट इज ही जर्नी टू बालेपुरा. तर सगळं पॅकिंग वगैरे रात्रीच करून ठेवली होती. म्हणजे आता जे पण ॲज बिझी ग्रँड पॅरेंट्स त्यांना सकाळची काळजी असते म्हणून रात्रीच सगळं तयार करून ठेवतात. माझे पॅरेंट्स पण सेमच. उद्या जर निघायचं असेल तर आज रात्री सगळी तयारी करून ठेवायची, लगेच उठून गाडीत बसायचं. मग असं असतं. आणि नंतर सेकंड पार्टमध्ये ते सगळी त्यांनी तयारी रात्रीच करून ठेवलेली होती. फर्स्ट पार्टमध्ये ते मेन्शन नाही केलं, सॉरी. मग ते सगळी त्यांनी सगळी प्रिपरेशन्स वगैरे केले होते, फूड वगैरे पॅक केलं होतं, उद्यासाठी लॉजिंग वगैरे कुठं करायची ते पण सगळं त्यांनी प्लॅन करून ठेवलं होतं. ते एक ॲप होतं मेक माय ट्रिप, त्या ॲपमधून सगळं त्यांनी केलेलं होतं. मग नंतर ते सकाळी उठतात, लवकर उठतात आणि लवकर उठून त्यांचं जे ड्रायव्हर आहे महादेवा, ते महादेवाकडे गेले. त्याला सांगितलं की यार उद्या आम्हाला बालेपुराला जायचं आहे, तू घेऊन जाशील का? देन वी सेड दॅट ओके. मग ते सगळे बालेपुराला गेले आणि बालेपुराला जाताना एक गाव येतो. त्या गावामध्ये फेवरेट डिश जी असते ते कशी असते, ते म्हणजे हर्बल थिंग्स जे असतात त्याच्याशी रिलेटेड असतात ते. आणि जसं की तुळसी, लीव्स, पाम लीव्स हे सगळं त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि मोस्टली तिथे जे लोक असतात ते सिम्पल लाईफ जगतात, जास्त काही हे नव्हतं तिथं. मग ते जाताना रिफ्रेशमेंट्स घ्यायसाठी ते थोडेसे थांबले होते. आणि ते जे फेस्टिवल होतं सहस्र ब्रह्मचंद्र दर्शना, त्या फेस्टिवलसाठी त्यांनी 2 कुक्स पण हायर केले होते आणि त्यांना भेटले पण होते हवेलीमधून. हवेली डिस्ट्रिक्ट आहे कर्नाटकामध्ये. मग ते त्यांना पण हां, ते बँकमध्ये आले होते, त्यांचं होतं त्यांचं. मग हे थांबले होते रिफ्रेशमेंटसाठी, ब्रेक घ्यायला. ऑलमोस्ट 1 आवर झालं होतं ट्रॅव्हल करून. मग ते थांबले आणि तेव्हा त्यांनी ते जे शॉप होतं त्या शॉपमध्ये थांबलं की त्यांना कळालं. तेव्हा त्यांना कळालं की कर्नाटकामध्ये अशी पण डिश असते कशा. म्हणजे नोनीच्या आजीला माहीत होतं की आहे, पण दुसऱ्यांना माहिती नाही. तिथं गेल्यावरती नोनीनी बोर्नव्हिटा विचारला. म्हणजे तिथं तर भेटत नव्हतं त्या शॉपमध्ये, फक्त कोकोनट मिल्क, टी आणि कशा तर होतंच. पण नोनीनी बोर्नव्हिटासाठी विचारलं. अँड यू नो ते शॉपकीपर एवढं हसलं. म्हणजे त्याला माहीत नव्हतं की ही मुलगी बेंगलोरमधून आली आहे अशा गावात. ते ॲक्च्युली विलेज होती. आणि मग विलेजमध्ये एवढं काही नसतं फॅसिलिटीज, आणि त्यातलं तर ते गाव खूप सिम्पल होतं. मग त्याच्यामध्ये एवढं काही फॅसिलिटीज नव्हते, पण इनफ होतं सगळ्यांसाठी राहायला. मग तिथं गेल्यावरती तिने बोर्नव्हिटा विचारला आणि तिला नाही भेटलं, ठीक आहे. पण तिला कशा आणि तिथं त्या शॉपमध्ये पंपकिन पापड्स बनवले जातात, पंपकिन जॅकफ्रूट पापड, ते पापड बनवले होते. आणि
लोक प्रेझेंट, म्हणजे तिथं ज्यांना ज्यांना त्यांनी बोलवलं होतं ते सगळे आले होते, फक्त ह्यांना उशीर झाला होता. आणि नंतर मग ते तिथं गेले आणि नंतर त्यांना परत कशा सर्व केलं होतं, एक कॉफी आणि कशा, म्हणजे ते एक हां तिथं फर्स्ट ऑफ ऑल सर्विंगसाठी ते देतात पहिल्यांदा सर्व करायसाठी. आणि नंतर मग ते कॉफी कशा वगैरे त्यांना सगळ्यांना सर्व केलं, त्यांनी ते घेतलं. आणि नंतर सगळं झालं आणि ते जेव्हा सर्व करत होते तेव्हा तिला कळलं की कशामध्ये कोकोनट मिल्क पण ॲड करतात. तिला ते माहीत नव्हतं आणि तिला हे सुद्धा माहीत नव्हतं की कोकोनट मिल्क म्हणजे काय. म्हणजे तिला वाटलं की कोकोनटमधून दूध कसं काढतात, ऑलरेडी गाईमधून दूध मिळतं आपल्याला, पण कोकोनटमधून कसं. मग तिला ते कळायसाठी ती किचनमध्ये गेली. किचनमध्ये ते 2च कुक होते जे की हावेरीमधून हायर केलं होतं. तिथं तिने बघितलं की कोकोनटला ते मधलं जे असतं पांढरं, त्याला काय म्हणतात, त्याला काय माहिती मला काय म्हणतात, पण जेव्हा आपण नारळ पाणी पितो तेव्हा त्याला कापून ते वरचं व्हाईट पार्ट पण खातो. ते व्हाईट पार्टला क्रश करून त्याचं मिल्क बनवलं जातं. म्हणजे त्याला ते पाणीच असतं पण त्याला मिल्क समजलं जातं. आणि ते क्रश करून त्याच्यामधलं पाणी काढलं होते, त्याला कोकोनट मिल्क असं म्हणतात. मग ते कोकोनट मिल्क काढल्यावरती ते मम्मीने सगळं बघितलं आणि नंतर त्यांना विचारलं की इथं आपल्याला दूध नाही भेटत का, हे सगळं असं काय आहे, हे सगळं त्यांनी म्हणजे मुलीने विचारलं. तर मुलीने जेव्हा विचारलं तेव्हा ते खूप म्हणजे शॉक झाले होते. म्हणजे त्यांना माहीत नव्हतं की ही मुलगी पहिल्यांदा आली आहे इथं. मग त्यांनी तिला सांगितलं की इथं बफेलोज, काउज याची व्हरायटीज बिलकुल पण नव्हती आणि इथं दूध भेटणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. म्हणून कोकोनटमधून दूध काढलं जातं आणि त्या एरियाजमध्ये बीचेस वगैरे ते सगळं ते वातावरण होतं जिथं की कोकोनट हे ग्रो केलं जातं. मग ते कोकोनट ते सगळं झालं आणि तिने बघितलं नंतर तिला कळलं की ते असं आहे. अँड देन शी वेंट बॅक. आणि नंतर हे सगळं झालं आणि तिला कळालं की सहस्र पूर्णचंद्र दर्शना ह्याच्यानंतर या 2 दिवसानंतर अजून एक फेस्टिवल अटॅच होतं, त्याला म्हणतात कार फेस्टिवल, जे की हे फेस्टिवल करण्याच्या नंतर त्याला फॉलो करायचं असं त्यांचं ट्रेडिशन होतं. म्हणून त्या फेस्टिवलसाठी सुद्धा यांना इन्व्हाइट केलेलं होतं. आणि गोपालरावचे सगळे नातवंड वगैरे आले होते. एक विक्रम होता जे की USA मधून आला होता आणि एक ममता होती जी मुंबईमधून आली होती आणि रिया पण मुंबईमधूनच होती. मग ते तिघं पण आले होते. गोपालरावनी त्या तिघांना इंट्रोड्यूस केलं मुलीसोबत. अँड देन हे सगळं झालं आणि नंतर लास्टला ते सगळं झाल्यावरती मुलीला कळतं की यार हां माझी पण इच्छा आहे इथं अराउंड माय सेल्फ त्याला किड्स कॅन आय स्पेंड टाईम विथ देम. अँड देन they played for some time near the river bank and they were called back home for snacks. They had the snacks and here is the end of the second part. ठीक आहे, तर या सेकंड पार्टचं एंडिंग आहे. तर आपले 2 पार्ट्स कव्हर झालेले आहेत. तुम्हाला बोलता नाही झालं ना? मग तिथे हे सगळं होतं आणि थर्ड पार्टमध्येच आपण म्हणतो की विजिट टू गंगामुला. गंगामुला एक प्लेस आहे रिलेटेड टू माउंटेन्स अँड हिल्स. एक प्लेस आहे. तर आजीला कळतं, तिच्या आजीला कळतं की मुलांचे एनर्जी लेवल्स खूप वाढलेले आहेत, त्यांना कुठेतरी घेऊन जावं लागेल फिरायला. मग नंतर मुलीला बोर झालेलं असतं थोड्या वेळासाठी, म्हणून ती रिव्हर बँककडे गेली असते. तिला नॅचरल थिंग्स असतात त्याला बघायला खूप आवड होती, जसं की रिव्हर्स, mountains, hills, everything related to major landforms especially. After that she went and sat there. She saw every bird was singing, every single type of music and everything. After that Vikram called Muni and said that they are going to Rangamula. In this trip there were 4 children including Muni and there was the driver who is always present known as Mahadeva. And one of her cousin also, Muni's cousin also joined. So grandfather was worried about them
वगैरे पण पाठवलं होतं, म्हणजे तिथं गरज नाही लागणार असं. आणि नंतर मग ते तिथं पोहोचले आणि तिथं फॉरेस्ट ऑफिसर मिस्टर सेशू हा खूप ॲक्टिव्ह आणि कॉन्फिडंट होता. त्याला जे पण क्वेश्चन्स विचारले होते तो सांगेल, जसं की ऑलमोस्ट पीपल हू डू PhD त्यांना सगळं सांगता येतं. मग तशा टाईपमध्ये तो होता. आणि नंतर मोनी खूप ॲडव्हेंचरस होती. तिला क्वेश्चन्स विचारायला खूप आवडायचं. ती कुठे गेली, का झालं, कसं झालं, असं का झालं आणि तुम्ही का गेला, हे क्वेश्चन्स रिझन करायला तिला खूप आवडायचं. आणि म्हणून ती काय करायची की हे सगळं तिला आवडायचं करायला. आणि नंतर तिने मिस्टर सेशूला ऑब्झर्व केलं की हा कसा आहे, मी याला क्वेश्चन विचारू शकते का, मी जिथं आली आहे तिथं. अँड देन जेव्हा मुलीला कळालं की हां याला सगळं माहिती आहे आणि मी याला विचारू शकते, तेव्हा जेव्हा त्यांचं चालू झाली ट्रिप बंगालला, जेव्हा ते रस्त्याने ते जात होते तेव्हा त्यांना कळालं की ते थोडंसं रिस्की आहे. कारण तर इट वॉज लिटरली स्लिपरी, खूप घसरून पडायची खूप भीती होती. आणि तिथं चढ आणि स्लोप्स खूप जास्त होते. आणि हे सगळं झालं, ते गेले माउंटेन्सवरती. आणि डॉक्टर शेखरने म्हणजे मोनीच्या पप्पांनी तिला एक लॅपटॉप आणि स्पेअर मोबाईल फोन प्रोव्हाइड केलं होतं. आणि एका कंडिशनवरती केलं होतं की तू मोबाईल फक्त फोटोज क्लिक करायला यूज करणार आणि लॅपटॉप होमवर्क आणि हॉलिडे असाइनमेंटसाठी. मग तशा पद्धतीने तिने मोबाईल आणि वॉटर बॉटल नोट डाऊन करायसाठी बुक आणि पेन पण घेतली होती. तिला एसेस वगैरे राईट करायची खूप आवड होती. आणि म्हणजे ती जिथं पण जायची त्याशी रिलेटेड ती एसेज, शॉर्ट पॅरेग्राफ्स, तिला काय काय वाटलं हे सगळं ती बनवायची. आणि ते नोट डाऊन करायसाठी ती बुक आणि पेन पण घेऊन गेली होती. मग नंतर तिने तो मोबाईल काढला आणि ते पिक्चर्स क्लिक करायला लागली. आणि पिक्चर्स क्लिक करताना तिला एक आर्किटेक्चर दिसलं, म्हणजे एक केव दिसलं ज्याच्यामध्ये की खूप पाणी आणि माती वगैरे होती, खूप घाण झालेलं होतं. मग तिने मिस्टर सेशूला विचारलं की हे काय. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की ते जे केव आहे त्या केवमध्ये आपले जे ॲन्सेस्टर्स आहेत पहिले होमो सेपियन्स ते सगळं असतं, म्हणजे ह्युमन्स पहिले मंकीजच होते. मग त्या काळातलं ते केव होतं आणि अजूनपर्यंत टिकलं होतं असं त्या रुनीला वगैरे सांगितलं होतं. मग रुनीला जे पण तिचे क्वेश्चन्स होते ते सगळे आन्सर्स तिला याच्याकडे भेटले होते. मग त्यांनी कन्याकुमारीला व्हिजिट केलं, तिथं रिव्हर वगैरे दिसली, सगळं झालं. त्यांना चांगलं वाटलं की हां आपण लेजर करतोय, म्हणजे आपण नेचरसोबत टाईम स्पेंड करतोय, आपण करायला पाहिजे असं हे सगळं झालं. आणि नंतर जेव्हा ते जात होते तेव्हा जाताना मुलींनी परत एक क्वेश्चनची लिस्ट विचारली. कारण तर तिला कळालं की मिस्टर सेशू परत त्यांच्या फेस्टिवलसाठी इन्व्हाइट होणार आहे फॅमिलीमध्ये. मग तिने खूप सारे क्वेश्चन्स वगैरे घेतले, लिस्ट पाठवली आणि नंतर ते घरी गेले. घरी गेल्यावरती त्याच दिवशी ते फेस्टिवल होतं, रात्री होतं, म्हणून ते एक दिवस पहिले आले होते. मग रात्री फेस्टिवल होतं, ते गेल्यावरती ऑलमोस्ट 5 PM 6 PM झाले असतील. मग गेल्यावरती त्यांनी ते ड्रेसेस वगैरे घातले, सगळे तयार झाले. आणि नंतर श्रीनिवासा भट्टा हे पुजारी होतं, या बुकमध्ये तो कॅरेक्टर आहे, त्यांनी त्याला पुजारी म्हणून घेतलं होतं. आणि तो ते सगळं मांडायला वगैरे, आता आपण जसं लक्ष्मीपूजन करतो तेव्हा मांडा येतात, मग ते सगळं मांडायला वगैरे त्यांनी पुजारी बोलवलं होतं. ते सगळं त्यांनी मांडलं आणि मांडल्यावरती मग हे सगळे वगैरे खाली आले, सगळे अरेंजमेंट्स वगैरे बघितले. त्यांना खूप आवडलं, कारण तर ऑलमोस्ट ते लाईटिंग्सनी वगैरे सजवलेलं होतं आणि मुलांना इंटरेस्टिंग वाटलं बघायला. मग नंतर काय झालं की ते ताटली वगैरे ठेवली होती. मी जसं तुम्हाला सांगितलं ते फेस्टिवल असतं की त्या ताटलीमध्ये रिफ्लेक्शन दोघांचे पडतात, मून पण दिसतो. मग ते ताटली वगैरे घेतली, सगळेजणी आले होते, म्हणजे सगळे प्रेझेंट होते त्या दिवशी, सगळेजणी बसले होते. आणि आता गोपालराव आणि शारदाजी यांची पण बसायची वेळ झाली होती, मग त्यांनी बसलं. ते बुकमध्ये ते पिक्चर दिले, ते पिक्चर एवढं क्यूट आहे ना, मला खूप आवडलं.
ताटलीमध्ये दोघंही दिसतात आणि मून पण दिसतो. आणि म्हणजे मूनला बघायला तर ताटलीमध्ये तेच मेन रूल बघितलं होतं त्यांच्या फॅमिलीमध्ये. मग ते सगळं झालं. म्हणजे ते जास्त वेळ नव्हतं घेत, एक 5-10 मिनटं एवढंच. 5-10 मिनटाचाच फेस्टिवल होता, पण तो खूप इम्पॉर्टंट होतं त्यांच्या फॅमिलीसाठी, म्हणून ऑलमोस्ट त्यांचे सगळे रिलेटिव्स वगैरे आले होते. मग ते फेस्टिवल त्यांनी केलं, ताटलीत वगैरे बघितलं आणि नंतर ते झाल्यावरती सगळ्यांसाठी एक आता जसं हे एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये रूम्स डिवायडेड आहेत. त्या रूम्समध्ये सगळ्यांना म्हणजे स्लीपिंग अरेंजमेंट्स होते. सगळ्यांसाठी केलं होतं की यार ते आपल्यासाठी आता आपल्याला करावं लागेल. त्याच्याने त्यांनी सगळं केलं होतं आणि सगळेजणी त्यांच्या रूममध्ये वगैरे जाऊन झोपले. आणि नंतर दुसऱ्या दिवशी उठून ते सगळं अरेंजमेंट्स वगैरे काढले होते, कारण तर ते काढायचं असं होतं वाटतं. हां, ते काढायचं होतं. ते सगळं काढलं, म्हणजे खूप सारं सगळं होतं. त्यांनी सगळीकडे फ्लावर्स लावले होते, लाईटिंग वगैरे सगळं केलं होतं. आणि ते एक रात्र ठेवायचं असं पण होतं. मग ते उठले सगळेजणी, सकाळी लवकर उठले, सगळ्यांनी मिळून काढलं सगळं. आणि नंतर म्हणजे ते पूर्ण काढण्याचाच दिवस गेला. आणि नंतर काय झालं की नंतर त्याच्यानंतर कार फेस्टिवल येतो. ठीक आहे. मग कार फेस्टिवलमध्ये त्यांना हे पण कळतं की एक ट्रेडिशन आहे, जे की ते त्या फॅमिलीमध्ये एक फॅमिली पण होती. त्या फॅमिलीमध्ये इब्राहिम अंकल, आता नावातून कळायला असेल तुम्हाला. मग आता त्यांनाच ते कार फेस्टिवल म्हणजे आता गोल्डन डेजमध्ये नवरीला आणायला ते काहीतरी होतं एक छोटंसं, आणि पुढून पण धरायचे, मागून पण धरायचे. डोली. मग ते डोली टाईप होतं, असं होतं ते. आणि त्याला पडायचं होतं. म्हणजे आता जेव्हा आपण नवीन गाडी घेतो तेव्हा टायरच्या खाली लिंबू ठेवतो. मग तसं तिथं ठेवलं होतं, त्याला चाक वगैरे होते, त्याला लिंबू ठेवलं होतं. आणि नंतर मग त्याला ओढायचं, इब्राहिमच्या फॅमिलीला दिलं होतं. मग मुलीला तिथे क्वेश्चन आलं की हे असं का झालं, इब्राहिमच्या फॅमिलीने मीन्स का करायचं, आपण का नाही करू, हे तिला क्वेश्चन आलं. आणि तिला काढायसाठी कोणीच आन्सरेबल नव्हतं त्यांच्या फॅमिलीमधून, कारण तर कुणालाच ते माहिती काढायची होती की असं का, कुणाला जाणायचं नव्हतं. पण मुलीला माहीत होतं की मी हे करून दाखवणार, मी हे सगळ्यांना सांगणार, हे तिला माहीत होतं. मग इथं हे सगळं झालं. आणि कार फेस्टिवलसाठी पर्सनली इन्व्हिटेशन दिलं होतं. म्हणजे त्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना एन्व्हलपमध्ये लेटर वगैरे घालून हे सगळं दिलं जातं. मग ते लेटर पर्सनली त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना दिलं होतं. मग तिला हे पण क्वेश्चन आलं की त्यांच्या घरी जाऊन का, मोबाईल फोन्स खूप स्मार्ट डिव्हाइसेस झाले आहेत, ज्याच्याने आपण कोणत्या पण वर्ल्डच्या पार्टमध्ये कनेक्ट होऊ शकतो, पण आपल्याला घरी जाऊन का द्यायचं आहे, हे पण तिला एक क्वेश्चन आलं. मग तिने तिच्या क्वेश्चन लिस्टमध्ये हे पण क्वेश्चन्स ॲड केले होते. तिला जे मिस्टर सेशूला जे क्वेश्चन्स विचारायचे होते त्याचे आन्सर्स सेशूला भेटले होते. म्हणजे मिस्टर सेशूने मुलीला सगळं सांगितलं होतं. मग हे वेगळं क्वेश्चन होते. तर याच्याने इथं थर्ड पार्ट आपला संपतो थर्ड पार्ट. नाही म्हणजे मला एकदम ओके चालतं बेटा. कदम सरांनी सांगितलं होतं की आमच्या इथं जे पण येतात त्यांना इंग्लिश बोलताना येत पण कळतं, त्याला ते गुलाबी इंग्लिश बोलतात. मग इथं हे 3 पार्ट्स आपल्या संपतात या बुकमधून. मग एक मिनिट, 4th पार्ट जे आहे ते इन द सर्च ऑफ फॉरगेटन स्टोरीज. म्हणजे 3rd पार्टमध्ये मी 2 पार्ट्स कंबाईन केले होते. एक आहे ते व्हिजिट टू गंगामुला आणि सहस्रपूर्णचंद्र, म्हणजे याच्यामध्ये मी त्या फेस्टिवलबद्दल पण सांगितलं. मग आता नेक्स्ट काय आहे की इन द सर्च
was shocked because no one till now has come to him to ask a puzzle of history. कोणीच असं आलं नव्हतं की जे की त्याच्या फॅमिलीच्या हिस्ट्रीबद्दल विचारायला आलं. Then he was shocked to know that, but still he was happy की हा यार आपल्याकडे कोणीतरी आलंय, आपण सन्मान केला पाहिजे, आपण सांगितलं पाहिजे. So he did all the pujas, washed the utensils in the temple, and then they went to the head of the village and head of the village office. They went to the sales office, and there was a girl. Okay, there was a girl known as Manisha. She was the head of the office and the village. So Moni thought that she would be having the records, and she would be definitely having. So Moni went, and Srinivasa Bhatta introduced Moni to Manisha, and everything happened. And after that, Moni started asking questions. तिथं म्हणजे मनीषाला पण कळालं की ती पण शॉक झाली होती की आपल्याकडे अजून असं कोणीच आलेलं नाही, स्पेशली 14 years old. असं कोणीच आलं नाही जे की तिच्या फॅमिलीच्या हिस्ट्रीबद्दल जाणायचं बोलतोय. मग तिला क्वेश्चन्स विचारले की त्यांनीच का कॅरेक्ट बनावं. हे काही क्वेश्चन्स मला शोधून काढायचे होते. तुम्हाला जर तुमच्या पीसीमध्ये काही रेकॉर्ड्स असतील तर प्लीज थोडं समजून घ्या असं. मग मनीषाने तिच्या कॉम्प्युटरमध्ये वगैरे चेक केलं पीसीमध्ये की काही आहेत का, आर देयर एनी रेकॉर्ड्स. अँड देन शी सडनली रिमेंबर दॅट देयर वॉज वन गाय, बट शी डिड नॉट नो की तो आत्तापर्यंत आहे का. शी टोल्ड Moni that the name known as Jnaneshwar, they told that this guy would be having the records. He was the head of holding all the history records of the village. So Moni got to know about him, and he visited his house with Manisha. Those three, Srinivasa Bhatta, Moni and Manisha, they hired a bus. Yes, they got a van. Moni informed the grandparents that I am going to find these questions and I want them. तर तिच्या ग्रँडपॅरेंट्सनी पण तिला परमिशन दिली आणि ते वॅनमध्ये बसून गेले. दे वेंट टू ज्ञानेश्वर. देर ही वॉज सिटिंग ॲट होम. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी हे शोधून काढलं की तो आहे का. नंतर त्यांना कळालं की हा तो आहे. देन दे वेंट अँड दे आस्क्ड हिम इफ ही वॉज हॅविंग द रेकॉर्ड्स. देन ही टोल्ड दॅट नाव त्याचं एज ओल्ड झालं होतं आणि त्याचे मुलं वगैरे सगळे बाहेरच्या देशात सेटल होते. त्याच्या मुलांनी दे इन्सिस्टेड एज फादर टू थ्रो आउट ऑल दीज रेकॉर्ड्स. बट त्याला वाटलं की एक ना एक जण हे कामाला येते. अँड म्हणजे ते रेकॉर्ड्स ते काय असं ते सगळे क्वेश्चन्स त्यांना विचारले. काय काय त्यावेळेस काय वेळ होती ते सगळं सांगितलं. अँसेस्टर्स वगैरे ते का त्यांनीच का खून करावं त्यावेळी ते सगळं त्याला अर्धी इन्फॉर्मेशन दिल्यावरती त्यांनी त्याचं कबोर्ड खोललं. ते फाईल्स चेक केले आणि भाग्याची गोष्ट ही आहे की ते फाईल भेटली. हे ऐकून ते फाईल भेटली मुनी खुश झाली कारण तर तिला माहीत होतं की हळूहळू तिचे आन्सर्स तिला भेटणार आहेत. म्हणून मग ते फाईल वगैरे काढलं आणि त्या फाईलमध्ये त्यांना स्टोरी भेटली. मग त्या फाईलमध्ये त्यांना स्टोरी भेटली की का त्यांनीच कार फेस्टिवल सेलिब्रेट करावं, का हे ट्रेडिशन चालतं अँड व्हॉट इज द प्रोसेस दे गॉट टू नो अबाउट इन द फाईल. तर हे 5th पार्ट होतं स्टोरीचं. हे 5th पार्ट एंड झालेलं आहे. आता 6th पार्टमध्ये अनरिव्हिलिंग द ट्रूथ म्हणजे ह्याच्यामध्ये जे ज्ञानेश्वर असतं ते त्यांना सांगतं की फाईलमध्ये वेगळ्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं असतं. ते लँग्वेज मला नाही माहिती पण ते लँग्वेज ज्ञानेश्वरला येत होती आणि तो समजू शकतो. आणि मोनीला तर ऑलमोस्ट तिला आन्सर्स काढायचेच होते. मग ज्ञानेश्वर टोल्ड देम एव्हरीथिंग. आता ते खूप इंटरेस्टिंग तेच मेन पार्ट आहे या बुकचं. तर तिथे त्यांनी का खून करावं हे आपल्याला कळतं ह्या 5th पार्टमध्ये.
लाईक. ठीक आहे, आता फॅमिली मेंबरशी रिलेटेडच देते. विजू आणि गजू. ओके. मग दोघांनाही 2-2 मुली होते. विजूला आणि गजूला दोघांनाही 2-2 मुली होते आणि दोघांचं पण म्हणजे मॅरेजेबल एज होतं त्यांचं दोघांचं पण. सो बसप्पा पालेकर अनमॅरिड होतं, एक बॅचलर होतं अँड ही वॉज यंग. या हां ते किंग होतं आणि हे दोघं होते. मी असं सांगितलं की बसप्पा पालेकरला 2 मुलं होते, पण सॉरी तसं नाही आहे, हे 2च होते. आणि या दोघांना 2-2 मुली होते, दोन्ही मॅरेजेबल एजचे होते. मग आता हरिकाला वाटतं की यार मुलगा चांगला भेटला पाहिजे. आणि मग दॅट टाईम द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वॉज त्यांना बसप्पा पालेकरला हरिकाच्या म्हणजे आता विजूला 2 मुली आहेत, गजूला 2 मुली आहेत. दोघांची पण मुली त्या किंगला करायचे होते. बट they were both friends, too much best friends that they cannot tell anyone and they cannot start with one of them. But there was a celebration program of Bashappa Palekar. It was his birthday. Then that time the elder daughter of Viju, she sang a song there in that celebration and Bashappa Palekar he loved it more. म्हणजे त्याला खूप आवडलं ते and he decided to marry that girl. मग दुसऱ्या दिवशी विजूच्या मुलीसाठी ते एक एन्व्हलप आलं होतं. त्यांनी खोलून बघितलं आणि ते एवढे हॅपी होते की किंगनी आम्हाला इन्व्हिटेशन पाठवलं आहे, खूप मोठी गोष्ट आहे असं त्यांना वाटलं अँड दे ॲक्सेप्टेड दॅट. पण तोपर्यंत गजू जेलस झाला आणि मग त्यांच्यामध्ये एनिमीची म्हणजे जेलसनेस झाली. दोघं सेपरेट झाले, दोघं फ्रेंड्स सेपरेट झाले कारण तर हरेकाला तर किंगला मॅरी करायचं होतं. पण किंगचं मेसेज विजूला आलं आणि मग आता गजूला राग आला की त्यालाच कसं घेतलं असं वगैरे. मग ते दोघांनी मॅरी केलं. दोघांचं लग्न वगैरे झालं म्हणजे सगळं वगैरे केलं सगळं. आणि नंतर काय झालं की तिची एल्डर डॉटर होती, तिचं नाव सुनंदा होतं. सुनंदा प्रेग्नेंट होती आणि मग काय झालं की गजूला राग आला म्हणून गजूने त्याच्यासाठी वॉर केलं. म्हणजे अचानक आता जसं पाकिस्तान इंडियाला मारायला येते तसं मग तसं त्यांनी वॉर केला अँड सडनली विजू गॉट शॉक. आता ही आहे इथं, मी कसं जाणार असं ही थॉट. बट देर वॉज अ हाऊसमेड नोन ॲज यशोदा. she had a small son known as Krishna. So here she promised the king that विजूला तिने प्रॉमिस केलं की काळजी नका करू, मी हिची काळजी घेते, तुम्ही जा. ही वेंट अँड आता Sunanda wanted to go to her brother's place and no one could take her. Only one of her housemaid, Yashoda, was only capable of taking her to the brother's place. So what happened? आता एक तुंगभद्रा एक रिव्हर होती जे की आता
आयुर्वेदिकचा इलाज कसं करायचा तो माहिती आहे. बट येस, that man, he took this Yashoda to his house. Almost the flooding was done and everyone's house was flown away. Almost तिथं फॉरेस्ट एरियाजमध्ये हट्सच असतात, कारण तर मग जरी ते फ्लडिंग झाली तरी त्यांना रिबिल्ड करता येईल असं त्यांच्या अरेंजमेंट्सनुसार होतं. मग ते हट्स बांधून केलं होतं सगळं आणि थोडे काही ग्रेन्स होते त्यांच्यासोबत खायला. दे वेंट होम अँड देन त्या माणसाचं नाव मोहम्मद होतं. ते मोहम्मदनी त्याच्या फॅमिलीला सांगितलं की असं असं आहे आणि यांना ठेवून घ्यायचे जोपर्यंत त्यांना काही रस्ता वगैरे भेटत नाही. मग तिथं थांबले ते थोडे दिवस. नंतर म्हणजे खायला वगैरे थोडं काही नव्हतं आणि नंतर त्यांना पैसे कमवायचे होते, कारण तर मग आता यशोदा आणि कृष्णाला ते पाठवून द्यावं लागेल आणि त्या फॉरेस्टमध्ये मेडिसिनल हर्ब्स नव्हते, ते जस्ट नॉर्मल पाम ट्रीज होते सगळीकडे. मग तिथं त्यांना काही मेडिसिनल हर्ब्स भेटले नाहीत आणि कृष्णाची तब्येत खराबच होत जात होती. इम्प्रूव्हमेंट काहीच नव्हती. आणि मग नंतर काय झालं की मोहम्मद रिव्हरकडे गेला. रिव्हरमधून फिश वगैरे ते मासे वगैरे घेतले आणि नंतर त्याला विकायचा विचार केला. आणि जसं त्यांनी विचार केला तसं ते मासे वगैरे विकले. त्यांच्याकडे थोडेफार पैसे आले होते. ते विकत त्यांनी एक बुलक कार्ट वगैरे शोधली जे की चांगल्या प्लेसला जात असेल तिथं की कृष्णाची सगळी ट्रीटमेंट वगैरे होईल. अँड देन त्यांना एक बुलक कार्ट भेटली, पण त्याच्यामध्ये जागा नव्हती आणि मोस्टली पीपल का हेजिटेट करत होते, कारण तर कृष्णाची तब्येत खराब होती. त्यांच्या मुलांना झालं तर मग खूप अवघड होऊन बसेल म्हणून काही जणांनी एक्सक्यूजेस काढले आणि नाही घेतलं. पण फायनली एक बुलक कार्ट आली, त्याच्यामध्ये की सगळे एल्डर्स होते आणि मग ते कुर्लीला जात होते. कुर्ली एक गाव आहे. तर इन दॅट यशोदा वॉज इन्व्हाइटेड टू गो विथ देम. इट वॉज 4 days लॉंग. ऑफकोर्स बुलक कार्ट्स हवं सरताच एक दिवसात थोडी जाणार. देन इट टूक 4 days फॉर देम टू गो. बुलक कार्ट्स बैलगाडी. देन इट वॉज 4 days लॉंग ड्राईव्ह. यशोदा आणि कृष्णाची रेस्पॉन्सिबिलिटी त्या बैलगाडीमधून एका माणसाने घेतली होती. त्याचं नाव वासुदेव शेट्टी होतं. ही टूक द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ यशोदा अँड कृष्णा अँड देन फायनली दे रीच्ड कुर्ली वेअर वासुदेवा शेट्टी मेड अरेंजमेंट्स फॉर बोथ Krishna's treatment and whereas they're living. So there was a temple in which there was a doctor, Lakshmikant Vaidya. So there Vasudeva Shetty also got to know that it is free of charge and Yashoda can go there. He is a good doctor. And so Yashoda went there and she got to know that it would त्यांना ट्रीटमेंट द्यायसाठी 1 वर्ष लागेल. मग लक्ष्मीकांत वैद्यांनी त्यांना विचारलं, यशोदाला विचारलं की तू तयार आहेस का? 1 वर्ष तरी ऑलमोस्ट लागेल, त्याची तब्येत खूप खराब झालेली आहे. देन यशोदा थॉट की मुलासाठी तर करायचंच. देन शी अग्रीड दॅट येस आय एम गोइंग टू लिव्ह 1 year here. मग वासुदेवा शेट्टीला जेव्हा कळालं की 1 वर्ष लागेल, ही ऑल्सो मेड अरेंजमेंट्स फॉर 1 year लिव्हिंग, जे की एक आश्रम होतं, शांती आश्रम. त्या आश्रममध्ये सगळं फ्री ऑफ चार्ज होतं आणि जेवायचं झोपायचं सगळंच होतं. पण लक्ष्मीकांत वैद्यांनी हे पण सांगितलं की तू जे पैसे मला द्यायला पाहिजे ते तू नाही देतेस. म्हणजे फ्री ऑफ चार्ज नव्हतं, ते थोडं काही द्यावंच लागलं असतं. मग तू जे पैसे देत नाही आहेस त्याच्यासाठी तुला काहीतरी काम करावं लागेल. अँड देन यशोदा अग्रीड दॅट शी वुड वर्क इन द किचन फॉर 1 year. म्हणजे सगळ्यांसाठी खायला वगैरे बनवायचं ते सगळं तिच्याकडे तिने रेस्पॉन्सिबिलिटी घेतली. आफ्टर दॅट इट वॉज 1 year ऑलमोस्ट एंडिंग अँड कृष्णा वॉज इम्प्रूव्हिंग डे बाय डे ॲज ही वॉज गेटिंग ट्रीटमेंट फ्रॉम द लक्ष्मीकांत वैद्य. मग
का, वॉर वगैरे होतं त्याचा हारलं का जिंकलं, ते सगळे तिला विचार येत होते आणि तिला ते टोचत होते. बट स्टील शी वॉज ऑन हर वे आणि ती 4 years त्या शांती आश्रममध्ये राहिली. मग शांती आश्रममध्ये तिथं ती राहिली, पण तिला हे सगळे विचार येत होते आणि तिला कळत नव्हतं की यार जायचं का थांबायचं. मग तिला विचार केला की आपण थांबूया, बघू इथंच येतात का ते किंग, असं तिला वाटलं. 4 years झाल्यानंतर तिला वासुदेवा शेट्टीनी आणि शांती आश्रममधले जे पण हेड वगैरे होते त्यांनी सांगितलं की एक किंग येणार आहे, त्याच्यासाठी तुला सगळं फूड अरेंजमेंट्स बघायचे, कारण तर आपले मेट्स सुट्टीवरती आहेत, म्हणजे तिला एकट्यालाच सांभाळायचं होतं असं सांगितलं होतं. मग तिला वाटलं की यार मी तर खूप वेळेस केलं आहे, मग माझ्यासाठी ठीक आहे. शी ॲक्सेप्टेड दॅट अँड द डे वेर द किंग केम वॉज बसप्पा पालेकर, म्हणजे तोच होता जे की तोच किंग होता जे की सुनंदाशी रिलेटेड होता. मग सुनंदाने त्यावेळेस यशोदाला बघितलं आणि शी वॉज ओव्हरजॉईड टू सी यशोदा अगेन, बिकॉज वन ऑफ हर फ्रेंड्स टोल्ड हर दॅट तुंगभद्रा river was flooded during the night and many people have drowned and all everything. One of the friends told her and she was scared that Yashoda तर गेली नसेल ना. She thought that she searched for Yashoda for years but she was unsuccessful. So she thought that now she is gone and I am very sorry for everything was going through my mind. But that day Sunanda saw Yashoda also saw Sunanda and they were so overjoyed to see them again, see each other again. Sunanda told that I think you drowned in the river and one of my friends told this. We searched for you many days but I didn't find you. हे सगळं काही सुनंदाने यशोदाला सांगितलं आणि नंतर काय झालं की जेव्हा यशोदाला कळालं की तिचा जो हजबंड आहे तो अजूनही आलाय बाहेर, तेव्हा पण तिला खुशी झाली. मग तिच्या हजबंडने तिला सांगितलं की खूप साऱ्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं की परत लग्न कर, आता काय भेटणार नाही ती असं. बट ही थॉट दॅट की एक ना एक दिवस ती भेटेल अँड यशोदा ऑल्सो सॉ दॅट सुनंदाज बॉय वॉज नॉट 4 years old. मग ते सगळं झालं आणि यशोदा आणि कृष्णाला डोली टाईप जे पण काय असतं त्या डोलीमध्ये तिचं स्वागत करून घेऊन गेलं, कारण तर 4 years ती त्यांच्यासोबत नव्हती आणि असं नव्हतं झालं की एवढा दिवस ती क्वीनच्या बिना राहिली नव्हती. मग तिचं स्वागत वगैरे करून तिला एका पॅलेंट्विनमध्ये तेच डोलीमध्ये घेऊन गेलं होतं. आणि जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा किंगनी तिला विचारलं की तुला काय हवंय, तू माझ्या वाईफला वाचवलंस, हे सगळं केलंस, तुझी लाईफ घालवलीस, तुला काय हवं, व्हॉट डू यू वॉन्ट. सो शी टोल्ड दॅट fourth persons played a very important role in her life. First one was वासुदेवा शेट्टी, जे की अर्ध तिचं सांभाळलं होतं, तिच्यासाठी सगळं अरेंजमेंट्स वगैरे केले होते, ते वासुदेवा शेट्टी होतं. म्हणून ती काय म्हणली की त्यांच्यासाठी 4 acres लँड काढून द्या. म्हणजे तिने पहिले शी टोल्ड द किंग दॅट वॉट एव्हर पार्ट ऑफ लँड यू गिव्ह बट गिव्ह फॉर द 4 persons in my life. फर्स्ट पर्सन वासुदेवा शेट्टी होतं, त्याच्यासाठी लँड काढून ठेवायला सांगितलं. सेकंड पर्सन मोहम्मद होतं. मोहम्मदनी पण म्हणजे रिअल स्टोरी तिला हेल्प कुठून भेटली की मोहम्मदकडूनच भेटली. त्यांनी ते वर्क सगळं विकणं वगैरे केलं आणि तिला पाठवलं. सो सेकंड पर्सन शी टोल्ड वॉज टू मोहम्मद. थर्ड पर्सन वॉज लक्ष्मीकांत वैद्या who treated her child, which was very important for her. And the last
शॉर्ट मध्ये ठीक आहे 7 पार्ट चालू आहे किती? कारण तर एका पार्ट 10 पार्ट आहेत. मी थर्ड पार्ट मध्ये थोडं थोडं कमाई केलं. नाही, थोडं थोडं सांगा. मेन 10 मिनिटामध्ये ठीक. मग नंतर जे 7 पार्ट जे आहे ते रथोत्सव आहे. या म्हणजे हे एक नाव दिलेलं आहे या चॅप्टरला, म्हणजे कॅज्युअली नाव दिलेलं आहे, काही रिलेटेड नाव नाही या पार्टसाठी. तर ह्या पार्टमध्ये नोनी तिच्या ग्रँडपॅरेंट्सला सगळं सांगते आणि सगळ्या फॅमिलीला कळतं की हे सगळं केलं त्यांनी आणि मला हे सगळं कळालं आणि मी डिस्कवर केलं. मग नंतर तिचे ग्रँडपॅरेंट्स पण खुश झाले की हां आपल्या मुलीने करून दाखवलं. अँड द ग्रँडफादर सेड दॅट मला स्वतःला लाज वाटते की मी माझ्या मुलीला ग्रँडडॉटरला सांगू नाही शकलो, बट शी डिस्कवर हरसेल्फ. मग या पार्टमध्ये एवढं असतं. द नेक्स्ट आता 2 पार्ट्स आहेत. 2 पार्ट्सला मी एका पार्टमध्ये कमेंट करते. फॉलोइंग द तुंगा अँड मीटिंग ॲट द तुंगा मीन्स तुंगा एक रिव्हर आहे आणि त्या रिव्हरच्या बाजूला एक टेम्पल आहे. त्या टेम्पलमध्ये सगळे भेटतात जे म्हणजे मुलीला वाटतं की आपण सगळ्यांना घेऊन जावं, एक ट्रिप करावी. मग त्या टेम्पलमध्ये सगळेजण होते आणि त्या टेम्पलमध्ये त्यांना ते रिव्हर कळाली. आणि म्हणजे ज्या रिव्हरनी यशोदा आणि कृष्णा यांनी बोटनी ट्रॅव्हल केलं होतं, ती रिव्हर कोणती आहे ते पण मुलीला कळायचं होतं. मग ती रिव्हर मुली हे मीटिंग ॲट द तुंगाभद्रा हे 8 पार्ट. आणि 9 पार्टमध्ये आपण बघतो की मीटिंग ॲट द तुंगाभद्रा. मीटिंग ॲट द तुंगाभद्रा म्हणजे की सगळेजण भेटले आणि तिला तिच्या ग्रँडमदरनी एक अजून रिलेशनशिप बनवलं. ते रिव्हरच्या बाजूला एक शॉप होतं कोकोनट सेल करणारे. तिथून पण त्यांना रिलेशन भेटलं की आमचं सरनेम वैद्य आहे आणि लक्ष्मीकांत वैद्य आमचे ॲन्सेस्टर आहेत, ट्रेडिशन वगैरे फॉलो केलं. हे मीटिंग ॲट द तुंगाभद्रा हे 9 पार्ट आहे. आणि लास्ट पार्ट द ग्रेट गिफ्ट. ह्याच्यामध्ये नोनी तिच्या ग्रँडपॅरेंट्सला थँक करते की तुमच्यामुळे सगळं झालं, तुम्ही मला बालेपुराला घेऊन गेला, तिथून तुम्ही तुमच्या कझिनच्या फेस्टिवलला मला इन्व्हाइट केलं, हे सगळं मला भेटलं, हे सगळं तुमच्यामुळे झालं. म्हणून नोनीने तिच्या ग्रँडपॅरेंट्सला थँक केलं, थँक्यू सो मच, तुमच्यामुळे झालं. आणि नंतर आता हे 14th डे होतं आणि परवा दिवशी तर नोनीची स्कूल होती, म्हणून नोनीला निघायला हवं असं तिला वाटलं. मग महादेवा परत आला, गाडी वगैरे घेतली. जाण्याच्या पहिले नोनी थोडीशी रडली कारण तर इट वॉज ऑलमोस्ट 15 days शी लिव्ड विथ हर ग्रँडपॅरेंट्स आणि तिला सोडून जायचं होतं. शी took the blessings of her grandparents and finally she started traveling from Somanhalli to Bengaluru, and it was as we see 3 hours long ride. After that she reached Bengaluru. She told parents whatever was happening, and this is the end of the book. I hope you are not bored. Thank you everybody. You sat here, you took your valuable time for me, and you were present here for me. Thank you so much and happy Diwali. Dhanyawad. Thank you. खरंच त्रिशा म्हणजे आपल्याला 1 तासभर मंत्रमुग्ध केली. आणि एकंदरीत जर म्हटलं तिच्या चेहऱ्याचे हावभाव, बॉडी लँग्वेज खरंच खूप म्हणजे अतिशय सुंदर. म्हणजे जसं काही मोठ्या माणसाने समजून बोलावं तसं ती बोलत होती. वेळेच्या अभावी थोडंसं म्हणजे हे झालं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते मी. आणि आता जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. आणि खरं म्हणजे तिचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे बेटा. खरंच खूप छान बोललीस. कृपया कमीत कमी आहे. सगळ्यात जास्त महिला आहेत. कृष्णा तुला धन्यवाद. नाव स्टॉप 1 तास बोलून येतो. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे, तो सुद्धा मूर्ती याच्या व्यतिरिक्त दुसरं लेखक ते पुस्तकं वाचतेस का? आणि तुला आवडता लेखक कोण नाही?
धन्यवाद. दुसरा प्रश्न असा आहे की तुझी स्मरणशक्ती एवढी दांडगी आहे, याचं गमक काय? आणि त्याचबरोबर तुझा स्टॅमिना एवढा आहे, त्याचं गमक काय? सांग. गमक म्हणजे तुला काय ते तू मेडिटेशन करतेस का, किंवा स्मरणशक्ती कसं आहे तुला, किंवा ते काहीतरी घेतात ना पुष्प वगैरे, तसं काय आहे का तुझा? स्टॅमिना कसं इथे येऊन सांग. ते बोलण्याचं रहस्य काय आहे? कंटिन्यूटी असं नाही. आता जसं आजोबांनी विचारलं माझा स्टॅमिना, मला वाटलं नव्हतं की मी इथंपर्यंत येणार आहे, सगळं बोलणार आहे. हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं. पण हे सगळं कसं झालं की मी पॉझिटिव्हली थिंक करत गेले की हां सगळं चांगलं होणार, प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मी प्रॅक्टिस केली, मम्मी पप्पांनी वगैरे प्रॅक्टिस घेतली, आणि स्पेशली माझे सिबलिंग्स आहेत, त्यांनी माझी प्रॅक्टिस घेतली. रोहिणी पाटील, संस्कृती पाटील, या म्हणजे माझ्या फॅमिली मेंबर्सचं पण कॉन्ट्रीब्युशन होतं याच्यामध्ये. थँक्यू. अगोदरच म्हणतात की कधीही जर थिंकिंग करायचं असेल तर पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं, निगेटिव्ह अजिबात बोलायचं नाही. आणि मी अगोदरच आपल्याच ह्याच्यामध्ये म्हटलं होतं की मी इयत्ता दुसरीपासून वाचन करते. आता ती दुसरीपासून वाचन करते म्हटल्यानंतर अनेक पुस्तकं ती वाचतच असेल असं मला वाटतं बरं का. तर मला आणखीन एक विनंती सर्व मुलांनाही करायची आहे. आपण आता ही 6वीमध्ये आहे आणि ती दुसरीपासून वाचन करते. आपण मोबाईलमध्ये वेळ न घालवता जर चांगल्या चांगल्या जर पुस्तकामध्ये जर आपण वाचन केलं तर हिच्यासारखं सुद्धा आपल्याला या ठिकाणी थांबून बोलता येतं आणि शाबासकीची थाप घेता येते. परीक्षेत किती मार्क पडले ह्याला महत्त्व नाही, सर्व म्हणजे सर्वांगीण विकास आपला झाला पाहिजे. यासाठी प्रत्येक आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलांची काळजी घ्यायला पाहिजे. किती वेळ मोबाईल द्यायचा, किती वेळ मोबाईल द्यायचा नाही हे आपणही ठरवलं पाहिजे. तर खरं म्हणजे यांच्या आईवडिलांचं सुद्धा मला खूप कौतुक वाटतं, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आहे. आणि यानंतर आणखी जास्त अति छान बोलली. प्रश्न विचारण्यासाठी मी नाही आलो, तर या ठिकाणी तिचं हे वक्तृत्व बघून मला या ठिकाणी आनंद झाला. त्याबद्दल मी तिला आनंद कदम सरांच्या हस्ते पारितोषिक देऊ इच्छितो. नाही आजोबा या ना, या या या. आनंद फोटो घ्या. ओके. कुणाला काही कौतुक करायचं असेल तर 2 मिनिटाचा वेळ आहे. महिलांमधून या की सर, या तोपर्यंत बोला, तुम्ही येईपर्यंत बोला. आज मागच्या समाजामध्ये